कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, की तुम्ही एखादा निर्णय खूप विचार करून घेतला, पण नंतर लक्षात आलं, की तो निर्णय पूर्णपणे चुकीचा होता? किंवा कधी-कधी आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो आणि लगेच तिच्याबद्दल एक ठाम मत बनवतो, पण काही दिवसांनी कळतं, की आपला तो अंदाज पूर्णपणे चुकीचा होता. असं का होतं, माहित आहे का? कारण अनेक वेळा आपलाच मेंदू आपल्याला फसवत असतो. आपला मेंदू खूप शक्तिशाली आहे. तो आपल्याला विचार करायला, निर्णय घ्यायला आणि आयुष्यात पुढे जायला मदत करतो. पण काही वेळा तो अशा सायकोलॉजिकल ट्रिक्स वापरतो, ज्यामुळे आपण वास्तव गोष्टी वेगळ्या पद्धतीने पाहू लागतो आणि नकळत चुकीचे निर्णय घेतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 7 अशा सायकोलॉजी ट्रिक्स, ज्यामुळे तुमचा स्वतःचा मेंदूच कधी कधी तुम्हाला फसवत असतो. आणि जर तुम्हाला या ट्रिक्स समजल्या, तर तुम्ही तुमचे विचार आणि निर्णय खूप जास्त शहाणपणाने घेऊ शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिली आणि खूप कॉमन सायकोलॉजिकल ट्रिक म्हणजे कन्फर्मेशन बायस. आपला मेंदू अनेकदा अशी माहिती शोधतो जी आपल्या आधीच्या मतांना सपोर्ट करते. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल आधीपासून वाटतं की ती व्यक्ती चांगली नाही, मग त्या व्यक्तीने केलेल्या चांगल्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो. पण जर तिने एक छोटीशी चूक केली, तरी आपला मेंदू लगेच म्हणतो, पाहिलंस ना, मी आधीच सांगितलं होतं. यालाच सायकोलॉजी मध्ये कन्फर्मेशन बायस म्हणतात. यामुळे आपला मेंदू पूर्ण सत्य पाहत नाही, तो फक्त आपल्या मताला योग्य वाटेल अशीच माहिती स्वीकारतो. म्हणूनच कधी कधी आपण लोकांबद्दल किंवा परिस्थितीबद्दल चुकीचे निर्णय घेतो. आता दुसरी ट्रिक अशी आहे, जी जवळपास प्रत्येक माणूस नकळत वापरतो. ती म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन बायस. आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो आणि काही सेकंदातच तिच्याबद्दल एक मत बनवतो. कोणीतरी चांगले कपडे घातले असतील, कॉन्फिडन्स दिसत असेल, तर आपल्याला वाटतं की ती व्यक्ती हुशार आणि विश्वासू आहे. पण हे नेहमीच खरं असतं असं नाही. कारण पहिली इम्प्रेशन अनेकदा दिखावा, परिस्थिती किंवा मूडवर आधारित असते. पण आपला मेंदू पहिल्या इम्प्रेशनला खूप महत्त्व देतो आणि नंतरची माहिती सुद्धा त्याच लेन्स मधून पाहतो. म्हणूनच अनेक वेळा आपण लोकांना चुकीच्या पद्धतीने जज करतो. तिसरी सायकोलॉजी ट्रिक ही आजच्या काळात खूप जास्त लोकांना त्रास देत आहे. ती आहे ओव्हर थिंकिंग ट्रॅप. कधी कधी आपण एखाद्या छोट्या गोष्टीचा इतका विचार करतो की आपला मेंदू स्वतःच नकारात्मक गोष्टी तयार करू लागतो. उदाहरणार्थ, कोणीतरी आपल्याला मेसेजेसला रिप्लाय दिला नाही, तर आपण लगेच विचार करायला लागतो, काही चूक झालीये का, त्याला माझा राग आला का, काहीतरी प्रॉब्लेम आहे का. पण वास्तवात कदाचित त्या व्यक्तीला फक्त वेळ मिळाला नसेल. म्हणजेच अनेक वेळा आपलाच मेंदू काल्पनिक समस्या तयार करतो आणि आपण त्यात अडकून जातो. चौथी ट्रिक ही विशेषतः सोशल मीडियाच्या काळात खूप वाढली आहे. ती म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. आजच्या सोशल मीडिया युगात आपण सतत दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहत असतो. कोणीतरी ट्रॅव्हल करत आहे, कोणीतरी नवीन कार घेत आहे, कोणीतरी मोठं यश मिळवत आहे आणि मग आपला मेंदू म्हणतो आपण काहीतरी मिस करत आहोत. यालाच फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतात.
यामुळे आपण कधी कधी इतरांशी तुलना करून असमाधानी होतो, जरी आपलं आयुष्य चांगलं चालू असलं तरी. पाचवी सायकोलॉजिकल ट्रिक ही आपल्या मेंदूच्या नैसर्गिक सवयीमुळे तयार होते. ती आहे निगेटिव्ह बायस. मानवी मेंदूची एक खास सवय आहे, तो नकारात्मक गोष्टी जास्त लक्षात ठेवतो. समजा दिवसभरात तुमच्या सोबत 10 चांगल्या गोष्टी घडल्या आणि फक्त एक वाईट गोष्ट घडली, तर रात्री झोपताना आपला मेंदू त्या एकाच वाईट गोष्टीचा विचार करत बसतो. यामुळे अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यात जास्त समस्या आहेत, पण वास्तवात आपल्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टीही असतात. सहावी ट्रिक ही अनेक वेळा आपल्याला लोकांबद्दल चुकीचं मत बनवायला भाग पाडते. ती म्हणजे हालो इफेक्ट. जर एखादी व्यक्ती एका गोष्टीत चांगली असेल, तर आपला मेंदू समजतो की ती व्यक्ती सगळ्याच गोष्टीत चांगली आहे. उदाहरणार्थ, जर एखादा सेलिब्रिटी खूप अट्रॅक्टिव्ह दिसत असेल, तर लोकांना वाटतं की तो खूप बुद्धिमान आणि विश्वासूही असेल. पण अपीयरन्स आणि पर्सनॅलिटी यांचा नेहमीच संबंध असतो असं नाही. हा मेंदूचा हालो इफेक्ट आहे. यामुळे आपण लोकांबद्दल ओव्हर एस्टिमेट किंवा अंडर एस्टिमेट करतो. आणि आता शेवटची पण खूप पॉवरफुल सायकोलॉजिकल ट्रिक, जी अनेक लोकांच्या यशाच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा बनते. कम्फर्ट झोन ट्रॅप. आपला मेंदू नेहमी सुरक्षितता आणि आराम शोधत असतो. म्हणूनच तो आपल्याला नवीन गोष्टी करण्यापासून थांबवतो. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादी नवीन स्किल शिकायची आहे किंवा एखादी नवीन अपॉर्च्युनिटी घ्यायची आहे, पण लगेच मेंदू म्हणतो, काय गरज आहे, जर अपयश आलं तर? आणि आपण कम्फर्ट झोन मध्येच राहतो. पण खरा ग्रोथ नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेरच मिळतो. म्हणून मित्रांनो, आज आपण पाहिलं की आपला मेंदू किती शक्तिशाली आहे. तो आपल्याला विचार करायला, निर्णय घ्यायला आणि आयुष्यात पुढे जायला मदत करतो. पण त्याच वेळी कधी कधी तो आपल्याला नकळत फसवतही असतो. कन्फर्मेशन बायस असो, फर्स्ट इम्प्रेशन असो किंवा ओव्हर थिंकिंग आणि निगेटिव्ह बायस, या सगळ्या सायकोलॉजिकल ट्रिक्समुळे आपण अनेक वेळा वास्तवापेक्षा वेगळ्या पद्धतीने गोष्टी पाहतो. पण चांगली गोष्ट अशी आहे की जर आपल्याला या गोष्टींची जाणीव झाली, तर आपण आपल्या विचारांवर आणि निर्णयांवर जास्त नियंत्रण ठेवू शकतो. कारण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते, तर स्वतःचा मेंदू कसा काम करतो हे समजणंही खूप महत्वाचं असतं. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही एखादा निर्णय घेणार असाल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. हा निर्णय मी खरंच विचार करून घेतोय की माझा मेंदू मला फसवत आहे? कदाचित हा एक छोटासा विचार तुमचे अनेक चुकीचे निर्णय वाचवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल आणि आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक हा व्हिडिओ अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करतो. आणि जर तुम्हाला अशाच सायकोलॉजी फॅक्ट्स, सेल्फ इम्प्रूव्हमेंट आणि माइंडसेट बद्दल व्हिडिओ पाहायचे असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. आणि ज्यांना या चॅनलला थोडंसं सपोर्ट करायचं असेल, त्यांच्यासाठी यूट्यूबवर सुपर थँक्स हा एक छोटासा ऑप्शन आहे. सुपर थँक्स केल्यावर तुमचं सपोर्ट मला अजून असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि क्वालिटी व्हिडिओज बनवायला खूप मोटिवेशन देतं. तुमचं प्रेम आणि सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. धन्यवाद.
पुन्हा भेटूया पुढच्या एका इंटरेस्टिंग आणि माइंड ब्लोविंग व्हिडिओमध्ये.